नमस्कार, मी डॉक्टर नितीन आरेकर. उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयामध्ये मी मराठी हा विषय शिकवतो. 1 ऑगस्ट हा लोकमान्यांचा स्मृती दिवस. या निमित्ताने आपण गेली काही दिवस लोकमान्यांचा, त्यांच्या नावाचा, त्यांच्या कार्याचा स्मरण जागर करतो आहोत. आणि या स्मरण जागरामध्ये या कॅलेडोस्कोप सारख्या एका विभिन्न स्वरूपाचं व्यक्तिमत्व असलेल्या माणसाच्या वेगळ्या रूपांची वेगवेगळी प्रकारे वेध घेण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करतात. मीही असा एक वेध आपल्या समोर घेणार आहे, जे माझ्या अल्पमतीला लोकमान्यांचं कर्मयोगित्व जाणवलं. ते कर्मयोगित्व आपल्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. लोकमान्यांसारख्या महान व्यक्तींचं आयुष्य हे आकाशगंगेसारखं असतं, असं मागे एका व्याख्यानामध्ये आपल्याच समोर मी म्हटलेलं होतं. आपल्या डोळ्यांना दिसतात तेवढे स्वयंप्रकाशी तारे त्या आकाशगंगेमध्ये असतात असं आपण मानतो. पण दुर्बीण घेतली की अधिक दिसायला लागतं, आणि दुर्बिणीची क्षमता जसजशी आपण वाढवायला लागतो तसतशी आपल्याला त्या आकाशगंगेच्या अथांगतेची कल्पना यायला लागते आणि आपलं तुकडे पण जाणवायला लागतं. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या देशाचे पहिले महान नेते. हे कसं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वानं लोकांना सांगितलं की मी संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करतो, मी एका समाजाचं प्रतिनिधित्व करत नाही. म्हणजे 1919 साली चिरोल खटला सुरू असताना लोकमान्यांची उलट तपासणी घेताना आयरिश होम रूल लीगचे नेते सर एडवर्ड कार्सन हे त्यांच्या विरोधामध्ये उभे होते. म्हणजे भारतीय होम रूल लीगचे नेते लोकमान्य टिळक आणि आयरिश होम रूल लीगचे नेते एडवर्ड कार्सन यांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पुण्यातील ब्राह्मण चित्पावन वर्गाचे नेते आहात का? त्या क्षणी लोकमान्यांनी उत्तर दिलं, नाही, मी या देशातल्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व करतो. आणि हीच भूमिका त्यांनी सदैव मनामध्ये ठेवली. लोकमान्यांचं अवघं आयुष्य हा एक कर्मयोग आहे. लोकमान्यांनी लहानपणापासून गणिताची आराधना केली, संस्कृतशी जुळवून घेतलं. त्यांनी मूल्यांची जोपासना केली, मानवी मूल्यांची त्यांनी कधीही तडजोड केली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते स्वतंत्र बुद्धिमत्तेचे होते, म्हणून लोकमान्यांनी स्वातंत्र्याशीही तडजोड केली नाही. त्यांना देशाचं स्वातंत्र्य जसं हवं होतं तसं त्यांना मानसिक स्वातंत्र्य हवं होतं, त्यांना वैचारिक स्वातंत्र्य हवं होतं, त्यांना उच्चार स्वातंत्र्य हवं होतं. आणि हे करण्यासाठी वाटेल त्या प्रकारचा स्वतःच्या आयुष्याचा होम करण्याची लोकमान्यांची तयारी होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं अवघं आयुष्य या माणसानं देशासाठी दिलं. स्वतःच्या कुटुंबाचा अजिबात विचार केला नाही. आता बोलता बोलता अचानक आठवण झाली, ती म्हणजे आजोबा या नावाचा एक निबंध इरावती कर्वे यांनी लिहिला होता. इरावती कर्वे या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई. त्या निबंधाचा शेवट करत असताना त्यांनी अशा स्वरूपाचं एक वाक्य लिहिलेलं आहे. नेमका वाक्याचे शब्द मला आठवत नाहीत, पण त्याचा अर्थ असा आहे की बरं झालं की मी त्यांची सून आहे, आणि त्याहूनही किती बरं झालं की मी त्यांची बायको नाहीये. याच्यातला गर्भितार्थ समजून घ्या. लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्या लोकांनी स्वतःला समाजासाठी झुगारून दिले ते त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची तमा बाळगत नाहीत. आणि तमा न बाळगता लोकांच्यासाठी कार्य करत राहणं, कर्म करत राहणं, हाच एक प्रकारचा योग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत असताना राम गणेश गडकरी यांनी एक अफलातून वाक्य राजसन्यास नाटकामध्ये लिहिलेलं आहे. राजा हा जगाचा उपभोगशून्य स्वामी असतो, ना विष्णू पृथ्वीपती. लोकांचं नेतृत्व करायचं म्हणजे ते उपभोगशून्य नेतृत्व असायला पाहिजे, ही भूमिका त्याच्यामध्ये आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे छत्रपतींच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वसामान्यांच्या हितासाठी झटत राहिले. व्यक्तिगत आयुष्याचा होम केला. पुण्यामध्ये 96च्या प्लेगची साथ आलेली होती, 1896, ज्याच्यामध्ये मग नंतर रँडची हत्या चापेकर बंधूंनी केली. त्याच लाटेमध्ये, प्लेगच्या महामारीमध्ये लोकमान्यांचा मुलगा विश्वनाथ त्याचं निधन झालं. पुण्याच्या बाहेर झोपड्यांमध्ये सगळे राहत होते.
लोकमान्य एका जागेवरती बसून त्यांचा केसरीचा अग्रलेख लिहित होते. त्यावेळेला केसरी बुधवारी प्रकाशित व्हायचा. टिळक अग्रलेख लिहित असताना त्यांच्याकडे बातमी आली की त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्यांनी क्षणभर ते ऐकलं, डोळे मिटले, डोळे उघडले आणि उरलेला अग्रलेख पूर्ण केला. भावनांच्या आहारी लोकमान्य गेले नाहीत. मी माझ्या स्वतःच्या आयुष्याची इति कर्तव्यता लोकांच्या सेवेसाठी ठरवलेली आहे तर तीच आहे. मी तेच केलं पाहिजे. स्वतःचा मोठा मुलगा मृत्युमुखी पडतोय पण लोकमान्य अजिबात विचलित होत नाहीत. ते कर्मयोगी आहेत. असाच आणखीन एक किस्सा. लोकमान्यांना सनातन म्हणण्याची आपल्याकडे एक पद्धत आहे. हा सनातनी पारंपरिक विचाराचा नेता आहे. लोकमान्य नव्हते, सनातनी नव्हते. त्यांचे विचार कळून घेण्यासाठी लोकमान्यांच्या मनाचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पुण्यामध्ये चहा ग्रामण्य प्रकरण हे 1890च्या दशकामधलं एक महत्वाचं प्रकरण ठरलं. पुण्यातल्या एका चर्चनी, तिथल्या पादरीनी पुण्यातल्या मान्यवर लोकांना जेवायला बोलवलं. चहा पाण्यासाठी बोलवलं, जेवायला नाही. सगळी मान्यवर मंडळी तिथे गेली. आपल्या आनंदीबाई जोशींचे यजमान, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, त्यांचे यजमान गोपाळराव जोशी, हेही तिथे होते. त्यांनी काय केलं की या सगळ्या तिथे हजर असलेल्या लोकांची यादी केली, तत्कालीन एका वर्तमानपत्रामध्ये छापली आणि त्यांनी सांगितलं की यांनी किरीस्तवाकडे चहा बिस्कुटे खाल्लेली आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. न्यायमूर्ती रानड्यांसकट सगळ्यांनी प्रायश्चित्त घेतलं. प्रायश्चित्त न घेणारी एकच व्यक्ती होती, ती म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. त्याला ते लोकमान्य झाले नव्हते. त्यांना बळवंतराव म्हणत असत. बळवंतरावांनी त्यावेळेला प्रायश्चित्त घेतलं नाही. लोकांनी त्यांना वाळीत टाकले. पण हा लोकांचा नेता, लोकांच्या बरोबर राहणारा नेता, लोकमान्यांनी काय करावं? कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त घेतलं नाही. त्यांचं कार्य सुरू ठेवलं. त्यांच्या मुलांची मुंज आली त्यावेळेला लोक मुंजीला यायला तयार, पण मुंज लावायला एकही तत्कालीन ब्राह्मण तयार नाही. ब्राह्मण वर्गामधला जे मुंज लावतात ते, त्यावेळेला लोकमान्यांनी सगळ्यांना सांगितलं काळजी करू नका, उद्या बाळंभटजी येतील आणि त्या मुंज लावतील. बाळंभटजी म्हणजे बळवंतराव टिळक. टिळकांनी आपल्या मुलांची मुंज लावून टाकली. सांगा बघू, लोकमान्यांना सनातनी म्हणणं हे किती गैर आहे. आणि नंतर ज्या वेळेला लोकमान्यांना पुण्यातल्या लोकांनी बहिष्कृत ठरवल्यानंतर अनेक वर्षांनी त्यांच्यावरती या धर्माच्या संदर्भामध्ये कुठला तरी खटला न्यायालयामध्ये चालणार होता, धार्मिक न्यायालयामध्ये चालणार होता. कोणालाही कळायच्या आत लोकमान्य पटकन काशीला गेले. तिथे जाऊन सर्व ज्ञात अज्ञात कर्मांचं प्रायश्चित्त मी घेऊन आलेलो आहे असं तिथे जाऊन त्यांनी दाखला आणला. प्रत्येक गोष्टीमधून मार्ग काढता येतो. तुम्हाला परंपरेशी इमान साधलंच पाहिजे याची काही गरज नाही. परंपरांचा नव्याने विचार केला पाहिजे. आचार, विचार आणि व्यवहार म्हणजे संस्कृती हे जर असेल तर प्रत्येक वेळेला आचारांचा नव्याने विचार केला पाहिजे आणि ते व्यवहारामध्ये आणलं पाहिजे नव्याने. हे संस्कृती असेल तर कर्मयोगी लोकमान्यांनी त्यांची संस्कृती घडवली. लोकांच्या संस्कृतीला त्यांनी बळकटी दिली. असे अनेक किस्से लोकमान्यांच्या बाबतीत सांगतात. मला किस्सांच्याकडे नाही जायचंय. आपण सारेजण अत्यंत गांभीर्यपूर्वक लोकमान्यांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचा विचार करतो. त्याच्यामधला कर्मयोग त्यांचा मी निवडतोय. त्यांनी त्यांच्या गीता रहस्यामध्ये कर्मयोग मांडला, पण तो कर्मयोग मांडत असताना त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट उपसलेत आणि त्याच्याकडे मी आपल्या सगळ्यांचं अत्यंत विनम्रतेने लक्ष वेधू इच्छितो. लोकमान्यांनी मी पारतंत्र्यामध्ये असलेल्या समाजाचं नेतृत्व करतोय ही भूमिका कायम ठेवली आणि त्यामुळे पारतंत्र्यातल्या लोकांना स्वतःबद्दलचा अभिमान जागृत करण्यासाठी म्हणून त्यांना जे करता येईल ते सगळं त्यांनी केलं. त्यांनी त्यांचं तुरुंगात जाणं सुद्धा
आपल्या राजकारणासाठी वापरला. लोकमान्य एकूण 4 वेळा तुरुंगात गेले. त्यात 3 वेळा मोठा तुरुंगवास होता. पहिला डोंगरीचा तुरुंगवास. त्या डोंगरीच्या तुरुंगवासामधून त्यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींच्या संदर्भामध्ये त्यांचे जे केअरटेकर होते बर्वे, त्यांच्या विरोधामध्ये काहीतरी वर्तमानपत्रामध्ये लिहिलं. केसरी आणि मराठा ते आणि आगरकर. केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठा या इंग्रजी वर्तमानपत्राचे संपादक लोकमान्य. या दोघांनी महाराजांची बाजू घेतली, परंतु मग बर्व्यांनी अपमान झाला या दृष्टिकोनातून त्यांच्या मानहानीचा खटला दाखल केला आणि टिळकांना आणि आगरकरांना 100 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. ते डोंगरीच्या तुरुंगवासात गेले. डोंगरीच्या तुरुंगवासामध्ये गेल्यानंतर या नवशिक्षित विचारांनी भारल्या गेलेल्या लोकांनी काय करावं, तर परंपरेने चालत आलेल्या श्लोकांचा नव्याने विचार केला. आणि मग तिथे जी ठिणगी पडली ती लोकमान्यांनी नंतर लिहिलेल्या एका ग्रंथाची, ओरायनची, ओरायन नावाच्या ग्रंथाची उभारणी त्यांच्या मनामध्ये त्या दिवशी तिथे झाली. ओरायन अर्थात शोध वेदांच्या मूल स्वरूपाचा. त्यांचा तुरुंगवास 1896चा आणि ओरायन लिहिला त्यांनी 1893 मध्ये. विचार करा, त्यांनी कोणताही शब्द लिहित असताना, संशोधन करत असताना मनात आला आणि लिहून काढला असं नाही. त्यांनी तो विचार सातत्याने मनामध्ये घोळवत ठेवला. एका बाजूला राजकारण, दुसऱ्या बाजूला समाजकारण आणि तिसऱ्या बाजूला आपल्या स्वतःच्या विचाराचं जे एक वेगळं कारण आहे, त्या विचाराच्या कारणाला त्यांनी सतत चालना दिली. आणि त्यामधून लोकमान्यांचा जो कर्मयोग आहे तो कर्मयोग जात राहिला पुढे. लोकमान्यांच्या प्रत्येक तुरुंगवासाला त्यांनी आपल्या राजकारणाचा एक भाग समजला. म्हणजे 1896 सालचा प्लेगचा तो सगळा महाप्रकार झाला आणि त्यानंतर टिळक तुरुंगामध्ये गेले. टिळक तुरुंगामध्ये कोणाच्यासाठी गेले, तर त्यांचे सहकारी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेल्या अग्रलेखाचा दोष संपादक म्हणून त्यांनी स्वीकारला आणि ते तुरुंगात गेले. विचार करा, आजच्या काळामध्ये लोकमान्य असते तर काय झालं असतं, कशा पद्धतीने त्यांनी विचार केला असता, आजच्या संपादकांचा विचार कसा असता, त्याचा विचार करा. संपूर्ण दोष स्वतःच्यावरती घेतला आणि लोकमान्य तुरुंगवासात गेले. पण त्या तुरुंगवासामुळे लोकमान्यांची लोकप्रियता, त्यांच्याबद्दलचा आदर सर्व भारतभर पसरला. आणि मग लोकमान्यांनी आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, याच्यामध्ये राजकीय सुधारणांची जी बाजू निवडली, ती निवडलेली बाजू घेऊन ते देशभर फिरत राहिले. त्यांनी त्यांची प्रत्येक कृती त्यांच्या कर्माशी जोडली आणि त्यांचं कर्म देशाला स्वातंत्र्य मिळवून देणं होतं. या देशामधल्या लोकांना स्वतःची शस्त्र बाळगण्याचा अधिकार असला पाहिजे, स्वतःच्या संरक्षणासाठी अशी मागणी करणारा पहिला राजकीय पुढारी म्हणजे कोण, लोकमान्य टिळक. त्यांना समाज सशस्त्र व्हायला पाहिजे होता. त्यांनी त्यांच्या राजकारणामध्ये आणखीन एका समाजकारणाची जोड दिली. त्यांनी म्हणजे ठिकठिकाणी व्यायामाचे आखाडे निर्माण केले. त्यांना तुरुंगवास देण्यासाठी ते आखाडे निर्माण करणं हे पुढच्या तुरुंगवासाचं एक कारण सुद्धा होतं. त्या आखाड्यांच्या करता त्यांनी सहकार्य कोणाचं घेतलं, लहुजी वस्तादांचं. लहुजी वस्ताद कोण, महात्मा ज्योतिरावांचे सहकारी. या लहुजी वस्तादांच्याकडे वासुदेव बळवंत फडके हे कुस्ती शिकले आणि लोकमान्यही तिथेच शिकले. आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन लोकमान्यांनी आखाडे ठिकठिकाणी उभे केले. अद्भुत माणूस. ते आयुष्यभरामध्ये 4.5 लाख किलोमीटर त्यांनी प्रवास केला असेल. कधी चालत प्रवास केला, कधी होड्यांतून केला, कधी छकड्यांमधून केला, कधी बैलगाड्यांमधून केला, कधी एक्क्यांमधून केला, कधी ट्रेनमधून केला, कधी आगबोटीमधून केला. 4.5 लाख किलोमीटरचा प्रवास. त्यांचं प्रत्यक्ष राजकीय कार्य सुरू झालं 1885च्या आसपास. तेव्हापासून 1920 ह्या 35 वर्षामध्ये लोकमान्यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये 4.5 लाख किलोमीटर प्रवास करून देशाला पेटवलं अक्षरशः. आता लोकमान्यांना तुरुंगवास झाला. त्यांचा सगळ्यात मोठा तुरुंगवास मंडालेचा होता.
या मंडालेच्या तुरुंगवासाला डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या कर्मयोगाकडे मी माझ्या या भाषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. अजून 5 मिनिटं मी आपल्याशी बोलणार आहे, साधारण 20 मिनिटं बोलावं अशी ती अपेक्षा आहे. तर लोकमान्यांना ज्यावेळेला मंडालेच्या तुरुंगामध्ये डांबलं त्यावेळेला तो तुरुंग हा मंडालेच्या एका किल्ल्याच्या कोपऱ्यामध्ये बांधलेला होता. तिथल्या दुसऱ्या मजल्यावरती 20 बाय 15 फूट मापाच्या कोठडीमध्ये टिळकांना ठेवलं होतं, म्हणजे आजची वनरूम किचन. आणि लोकमान्यांना त्या खोलीच्या भोवती एक 130 फूट बाय 50 फुटाचं मोकळं आवार होतं, त्यात इंडा फिरायला मुभा होती. टिळकांच्या खोलीत एक टेबल होतं, 1-2 सुती कापडी आराम खुर्च्या, एकच रादर, लोखंडाची खाट आणि 2 कपाट एवढा सरंजाम होता. त्यांना स्वतःचा पोशाख घालायची परवानगी होती. पण लोकमान्यांनी त्या तुरुंगवासाला एका वेगळ्या पद्धतीने वापरलं. त्यांनी धार्मिक कर्मकांडाचं अवडंबर आयुष्यभर माजवलं नाही, पण इथे त्यांना पुरेसा वेळ होता. मग त्यांनी काय करावं? त्यांनी स्नान, संध्या, अर्घ्य प्रदान, गायत्री मंत्राचा जप तर केलाच, पण त्याचबरोबर लोकमान्य स्वतःच्या मनामध्ये ऋग्वेदाकडे पुन्हा एकदा बघायला लागले. यजुर्वेदाचा पुन्हा अभ्यास मनातल्या मनात सुरू केला. त्यांचा आचार्य होता कुलकर्णी नावाचा. त्या कुलकर्णी हा बहुश्रुत जिज्ञासू माणूस नव्हता, विद्वान तर नव्हता, पण त्याला लोकमान्यांनी तुरुंगवासामध्ये रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगण्याचा परिपाठ ठेवला. त्यामुळे त्याची बौद्धिक उंची वाढली, आध्यात्मिक उंची वाढली. पण लोकमान्यांना सुद्धा स्वतःचा विचार अपग्रेड करायला, स्वतःचा विचार अधिक चांगला करायला म्हणून वेळ मिळाला. त्यांनी ती संधी साधली. हा कुलकर्णी त्याची सुटका झाल्यावरती गायकवाड पुण्याला गेला, टिळकांच्या कुटुंबियांना भेटला, त्यांचा क्षेमकुशल सांगितलं. पण त्यावेळेला त्याची ओळख पटवून द्यायला लोकमान्यांनी केलेली जी कृती होती ती अद्भुत होती. लोकमान्यांनी त्याच्याजवळ आपला पडलेला एक दात दिला. महान माणूस. कर्णाने त्याच्या शेवटच्या आयुष्यामध्ये आपला सोन्याचा दात एका याचकाला दिला होता. टिळकांनी स्वतःची खूणगाठ पटवून द्यायला आपल्या कुटुंबियांना आपला पडलेला दात दिला. अद्भुत. लोकमान्यांचा हा सगळा तुरुंगवासाचा कालखंड मंडालेचा आहे. तो स्वाध्याय, तप आणि मनन, ध्यास याचा होता. त्यावेळेला त्यांना मंडालेमध्ये एक महामारी आली होती, कॉलरा झाला होता. त्यांना मेक्टिला या नावाच्या गावामध्ये हलवलं. मेक्टिला हा मिथिला या शब्दाचा ब्रह्मी भाषेतला अपभ्रंश असून तीच प्रसिद्ध जनक राजाची म्हणजे सीतेच्या वडिलांची राजधानी आहे असा एक समज आहे. टिळकांनी 30 जून 1909 रोजी आपल्या मित्राला त्यांच्या सुटकेसाठी इंग्लंडमध्ये प्रयत्न करत असलेल्या दादासाहेब खापर्ड्यांना पत्र लिहिलं आणि सांगितलं, मी आता जनकाच्या नगरीत आलोय, पण मला आपली सीता म्हणजे स्वतंत्रता मिळते की नाही एवढंच पाहायचंय. टिळक ग्रेट होते. त्यांनी दादासाहेब खापर्ड्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं 1898 सारख्या जर अटी घातल्या तर त्या मी मान्य करीन. सत्कार समारंभांची मला पर्वा नाहीये, पण मागील अटींहून जास्त कडक अटी निघतील तर त्या मी साफ मान्य करणार नाही. शिक्षेचं 1 वर्ष संपत आलं असून आणखीन 5 वर्षांनी मी स्वतंत्र नागरिक म्हणून तुमच्यात राहू लागेनच. पुढे टिळक काय म्हणतात ते बघा, ते भन्नाटच आहे. सार्वजनिक आणि राजकीय कामगिरीवर सुटकेच्या लोभानं तिलांजली सोडण्याची स्थिती मी स्वीकारणार नाही. येत्या जुलैला माझे 53वे वर्ष संपले. अनुवंशिकता आणि आरोग्याचा सरासरी मान या जर आयुर्मानाच्या कसोट्या धरल्या तर फार झाल्यास मी आणखी 10 वर्ष जगेन. यातली 5 वर्ष लोककार्यात अनियंत्रितपणे घालवता येतील. तुम्ही सुचवता तशा अटींना संमती दिल्यास जिवंत असूनही मेल्याप्रमाणे मला तुमच्यात राहण्याची पाळी येईल. मला असं जीणं रुचणार नाही. हे टिळक आहे. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वाचं आणि कार्याचं रहस्य उलगडून दाखवणार आहे त्यांचं पत्र आहे. त्यांची आत्मजाणीव, लोकमान्यांचा आत्मविश्वास आणि स्वतःच्या कर्मावरची निष्ठा आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. तुरुंगातल्या त्या उरलेल्या 5 वर्षात केलेल्या वाङ्मयीन कार्यामुळे त्यांचं नाव अजरामर झालं.
त्यांनी तिथे गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तो लिहित असताना त्यांना जेव्हा जेव्हा संदर्भ हवे होते त्यांच्या लक्षामध्ये त्यांच्या गायकवाड वाड्यामधल्या अभ्यासिकेमध्ये कोणत्या कपाटात कोणत्या खणामध्ये कितव्या अनुक्रमांकावरती अमकं एक पुस्तक आहे हे माहिती होतं. त्या पत्रांनी तसं त्यांच्या काकांना कळवत असत किंवा वासू काकांना पण कळवत असत. दंडोबंत त्यांचे काका आणि ते पुस्तक मागवून घेत असत. तिथेच असताना लोकमान्यांना अनेक शारीरिक व्याधी झाल्या. मधुमेह होता, मलावरोध होता, पायरिया झाला, अंडवृद्धी होती. ह्या सगळ्या प्रकारच्या आजारपणांना तोंड देत लोकमान्य मंडालेमध्ये राहून भगवद्गीतेवरचा तो अद्भुत ग्रंथ लिहितात. किती कर्मयोग. तुरुंगामध्ये असताना या विपरीत परिस्थितीला आणि अफाट उन्हाळ्याला, तिथल्या किचकिचीला, घामटपणाला तोंड देत ते त्यांच्या मुलांना राम आणि श्रीधर उर्फ बापू यांनी शिकावं आणि व्यायामाने शरीर कमवावं याच्यासाठी पत्रामध्ये सूचना देतात. त्यांनी एक सूचना अशीही दिली आहे की त्या मुलांना एक चांगला ट्युटर नेमा आणि घरामध्ये एक लहान व्यायामशाळा बांधून द्या. मुलं शाळा कॉलेजातली पौगंडावस्थेमधली होती. वडील तुरुंगात, आई आजारी, मोठ्या माणसाची मुलं म्हणून डोक्यावर अपेक्षांचं ओझ, हे सगळं लोकमान्यांनी स्वतःच्या मनामध्ये ठेवलं आणि मुलांच्या करता सूचना दिल्या. हे लोकमान्यांचं काही वेगळंच आहे. त्यांचा मित्र होता, त्या मित्राचा मुलगा जगन्नाथ महाराज. त्याच्यावरही लोकमान्यांच्यावरती अनेक दोषारोप झाले. ताई महाराज प्रकरणामध्ये इच्छुक त्याचा अभ्यास करून समजून घेतील. पण तुरुंगामधून लोकमान्यांनी 20 ऑगस्ट 1909 रोजी एक मृत्यूपत्र तयार केलं. त्या मृत्यूपत्रामध्ये ते 7व्या कलमात लिहितात की बाबा महाराजांच्या ट्रस्टीमधून माझं नाव काढून टाकावं. जर जगन्नाथ महाराज इस्टेटीचे वारस होतील आणि ते खात्रीने होणारच तर मी त्या इस्टेटीचे कारकून राजमान्य राजश्री यशवंतराव कुलकर्णी यांच्या कामगिरीबद्दल बागेच्या ट्रस्टी मंडळींना शिफारस करतो. टिळकांनी हे मृत्यूपत्र ते मेक्टिकला इथे तुरुंगात होते तेव्हा लिहिलंय. टिळकांच्या राजकारणामुळे आणि त्यांच्या या सगळ्या व्यापामुळे त्यांच्या डोक्यावर कर्ज बरंच होतं. या कर्जाची कशी परतफेड करायची हेही ते तिथून लिहून पाठवतात. महत्वाची बाब म्हणजे केसरी मराठामधून होणाऱ्या उत्पन्नामधून जर कर्जफेड होऊ शकली नाही तर सिंहगडावरचं घर विकावं आणि त्याच्यामधून त्या पैशाची त्या कर्जाची परतफेड करावी असं ते सांगतात. त्याचं कारण असं आहे की स्वतःच जे कर्ज आहे ते स्वतःच आहे. दत्तकाचं कर्ज आहे, दत्तकाच्या खटल्याचं जे कर्ज आहे ते वेगळं. ते फेडण्यासाठी मी माझाच खर्च केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी वर्तमानपत्र, छापखान्याची व्यवस्था, रायगडवरच्या छत्रपतींच्या स्मारकाच्या फंडाचा विनियोग याविषयी मृत्यूपत्रात लिहिलंय. इथे आपण विचार करूया. या टप्प्यावर आपण विचार करूया की लोकमान्यांनी आपलं कर्ज आणि राजकीय सामाजिक चळवळीमधल्या कार्याचं कर्ज हे दोन्ही वेगळं ठेवलंय. एका पत्रातून त्यांनी आपल्या पत्नीला दिलेला निरोप जो आहे हा धीर देण्यासाठी किंवा समजूत काढण्यासाठी नव्हता. त्यांचा तो कर्मसिद्धांतच आहे. त्यांनी सांगितलं, सौभाग्यवतीची प्रकृती बरी नसल्याचं कळलं. त्यांना सांगा आपण आणि दुर्दैव यांची टक्कर जुंपलेली आहे. त्यातून कोणीतरी एक हरणार आणि एक जिंकणार. अर्थात आपण हार न करण्याचा निश्चय केला तर आपणच जिंकू. धीर धरा, आनंदात राहा. आपल्याला काळ प्रतिकूल आहे पण त्याला बिनतक्रार मान लावून पुढचे चांगले दिवस येतील अशी आशा करत राहा. तोच खरा मार्ग आहे. परंतु लोकमान्यांची पत्नी 7 जून 1912 या दिवशी त्यांचं निधन झालं. त्यांना सोडून गेली. टिळक जेव्हा ही बातमी कळते त्यावेळेला म्हणतात, तुमची तार पोचली, मनाला फार मोठा जबर धक्का बसला. संकट आली तर ती मी शांतपणे शोषित असतो हे खरं, पण खरंच सांगतो या बातमीनं मी अगदी हादरून गेलोय.
आपण हिंदू लोक तेव्हा नवऱ्याच्या आधी बायको गेली हे व्हावं हे तसंच झालं असं कोणीही म्हणणार, पण तिच्या मरणकाळी मी जवळ नाही इतकंच नव्हे तर मी बंदिवासात असावं याचंच मला फार दुःख वाटतं. पण ते होणारच होतं. भवितव्यतेला कोण काय करणार हीच भीती मला राहून राहून वाटे आणि शेवटी तसंच घडलं. मुलांना निरोप द्या. या दुःखामुळे विद्येची हानी होऊन देऊ नका. त्यांच्याहून मी लहान होतो तेव्हा माझे वडील मातोश्री दोघेही निवर्तले. आपल्या संकटांमुळे मनुष्याने स्वावलंबनच शिकलं पाहिजे. दुःख करीत बसून कोणीही काळाचा दुरुपयोग करू नये. होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला धिटाईने तोंड द्यावं. हे टिळक आहे. आणि टिळकांचा हा कर्मयोगी स्वभाव आपल्याला त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये सातत्याने दिसत राहतो. जर लोकमान्यांचं एका शब्दामध्ये वर्णन करायचं झालं, लोकमान्य हा शब्द वगळता एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पदवींची अनेक माणसं होऊन गेली, पण लोकमान्य एकच, बाळ गंगाधर टिळक. पण या कॅलिडोस्कोपिक व्यक्तिमत्वाचं एका शब्दामध्ये वर्णन करायचं झालं तर आपण एकच करू शकतो, कर्मयोगी लोकमान्य. आज आपल्या सगळ्यांशी या विषयावरती बोलण्याची संधी मला मिळाली, याकरता मी सर्व संबंधितांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अभ्यास केंद्राला मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे वाणीला विराम देतो. नमस्कार.